नमस्कार फ्रेंड्स. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कंजक्शन नेमकं कोणते कोणते आहेत त्याबद्दलची थोडीशी माहिती बघणार आहोत. तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला कंजक्शन वापरायचं काम जर पडेल तर कोणते कंजक्शन वापरायचे, कुठे वापरायचे, कसा त्याचा वापर करायचा, वाक्यामध्ये कसे ते येतात, त्याचा अर्थ आपण कसं समजून घ्यायचा, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर उशीर न करता सुरू करूया. आता नेमकं कंजक्शन म्हणजे काय थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर त्याची डेफिनेशन आपण इंग्लिशमध्ये माहिती करून घेऊ. जसं की बघा, कंजक्शन इज अ वर्ड दॅट जॉईन्स वर्ड्स, ग्रुप्स ऑफ वर्ड्स ऑर टू सेंटेन्स. ठीक आहे. कंजक्शन हा एक असा शब्द आहे की दोन शब्दांना, दोन वाक्यांना, दोन फ्रेजला काय करतं, जोडण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण कंजक्शन म्हणतो. थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं झालं त्याला उभयान्वी अव्यय असंही म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता याचं डेफिनेशन शॉर्टमध्ये थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं नेमकं कंजक्शन म्हणजे काय, ते कोणतं काम करते, कार्य काय आहे नेमकं. ठीक आहे. आता बघा याचा यूज आपण कसा करू ते एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. जसं की वी यूज अँड टू जॉईन वर्ड्स अँड सेंटेन्स ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. अँडचा वापर आपण इक्वल इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी शो अप करण्यासाठी, दाखवण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल, शी लाईक्स टू रीड अँड राईट इन हर फ्री टाईम. तिला रीड करायला पण आवडतं आणि फ्री टाईमला लिहायला पण आवडतं. लक्षात आलं. वी यूज आर टू प्रेझेंट अ चॉईस बिटवीन टू ऑप्शन्स. आपण आर या कंजक्शनचा उपयोग करतो, पण कशासाठी? जेव्हा दोन ऑप्शन आपल्याकडे दिले जातील, दोन ऑप्शन आपल्याकडे जेव्हा दिले जातील, त्यातून कोणतं ऑप्शन आपल्याला हवं, कोणतं सिलेक्ट करायचं आहे, जेव्हा चूज करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, या दोनपैकी कोणतंही एक, त्यावेळेस आपण त्या वाक्यामध्ये किंवा बोलते वेळी कोणत्या कंजक्शनचा उपयोग करू शकतो? आरचा. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, यू कॅन हॅव पिझ्झा ऑर पास्ता फॉर डिनर. समजलं. नेक्स्ट, वी यूज बट टू इंडिकेट अ कंट्रास्ट ऑर कॉन्ट्रॅडिक्शन. परंतु बट या कंजक्शनचा उपयोग आपल्याला करायचा आहे, तर या कंजक्शनचा उपयोग करतेवेळी, बट या कंजक्शनचा उपयोग करतेवेळी ज्या ठिकाणी काय कंट्रास्ट, विरोधाभास, त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? त्या बट या कंजक्शनचा उपयोग करू शकतो, कंट्रास्ट किंवा कॉन्ट्रॅडिक्शन. ठीक आहे. एक्झाम्पल, शी वॉन्टेड टू गो टू द पार्टी बट शी वॉज अनवेल. तिला पार्टीमध्ये जायचं आहे, पण वेल आहे का? नो, तिला बरं नाही आहे असं. परंतु वी यूज बिकॉज टू शो द रिझन ऑर कॉज फॉर समथिंग. बिकॉज या कंजक्शनचा आपण वाक्यामध्ये बोलतेवेळी उपयोग करतो. केव्हा करतो, कशासाठी करतो ते समजून घ्या. वी यूज बिकॉज दिस कंजक्शन टू शो द रिझन ऑर कॉज. कारण दर्शवण्यासाठी, कारण दर्शवण्यासाठी, सांगण्यासाठी आपण कोणाचा उपयोग करतो? बिकॉजचा. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्रेंड्स. हे जे कंजक्शनचा उपयोग मी तुम्हाला जो सांगत आहे हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. नक्कीच कोणाला रीड जेव्हा आपण करतो, अभ्यास करतो, त्यावेळेस त्रास येते आपल्याला हे लक्षात ठेवण्याचा. तुम्ही जर कदाचित मोबाईलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून जर कदाचित शिकलात कोणत्या कंजक्शनचा उपयोग आपण कशासाठी करतो हे जर शिकला, तर नक्कीच ह्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा किंवा जो प्रयत्न आहे किंवा जी मेहनत आहे ती माझी सक्सेसफुल झाली असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही जिथून बघाल ते नक्कीच तुमचं गावाचं नाव कमेंट्समध्ये नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे. माहितीसुद्धा आवडली ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. ओके, कमेंट्समध्ये. तर बिकॉजचे सांगितलं तुम्हाला. ही कुडंट कम टू द मीटिंग बिकॉज ही वॉज सिक.
तो आजारी असल्यामुळे मीटिंगला येऊ शकला नाही. वी यूज सो टू इंडिकेट अ कॉन्सिक्वेन्स ऑर रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स दर्शवण्यासाठी सो या कंजक्शनचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. एक्झाम्पल, इट स्टार्टेड रेनिंग सो वी डिसाइड टू कॅन्सल अवर पिकनिक. काय म्हणतं, इट स्टार्टेड रेनिंग, पाऊस चालू झाला म्हणून आम्ही ठरवलं पिकनिक कॅन्सल करायचं. ठीक आहे. वी यूज ऑल्दो टू इंट्रोड्यूस अ कंट्रास्ट और कन्सेशन. परत ऑल्दो सुद्धा आपण कंट्रास्टसाठी उपयोग करू शकतो. कंट्रास्ट, बट, ऑल्दो लक्षात ठेवा. ऑल्दो इट वॉज कोल्ड आउटसाइड शी वेंट फॉर अ रन. फ्रेंड्स, तर अशा प्रकारे तुम्हाला जे रेग्युलर आणि मोजके येणारे जे काही सिलेक्टेड कंजक्शन जे होते त्यांचा उपयोग, त्यांची माहिती उदाहरणासहित तुम्हाला पूर्ण मी सांगितली. मला सांगायचं एवढंच आहे की फ्रेंड्स, माहिती तुम्हाला जर आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. लाईक करा, इतर गरजू व्यक्तींकडे शेअर करा. माझं नाव मनोज झाडके. ठीक आहे. थँक्यू.